डिझाईन ऑफ सिंगली रेनफोर्स सेक्शन जे आहे त्याचा आपण ॲनालिसिस करणार आहोत. त्यासाठी जे आहे मेन जे पार्ट आहे तर आपल्याला जे व्हॉट इज मीन बाय क्रिटिकल डेप्थ, ॲक्च्युअल डेप्थ, ओव्हरऑल डेप्थ ऑफ सेक्शन, रेनफोर्समेंट म्हणजे काय, AST म्हणजे काय किंवा एरिया ऑफ कॉम्प्रेशन स्टील म्हणजे काय, हे आपल्याला जे प्रायमरी आहे कॉलम कव्हरिंग किंवा इफेक्टिव्ह डेप्थ कशी कॅल्क्युलेट करतो हे फाइंड आउट हे कसं हे आज आपण डिस्कस करणार आहोत. सो इट इज बेसिक्स नॉलेज आहे ते आपण डिस्कस करूया. फर्स्ट आपण कन्सिडर करूया बीम कसं असेल रेक्टँग्युलर सेक्शन. बीमचा काय असेल रेक्टँग्युलर सेक्शन. बीम तुम्ही कन्सिडर बीमचं जर बिल्डिंग कंपोनंट जे आहे बीम कॉलम स्लॅब तर त्याच्यामध्ये बीम जो आहे हा रेक्टँग्युलर सेक्शन मध्ये कन्स्ट्रक्ट केला जातो. सपोज आपण हा एक कन्सिडर करूया हा एक बीम आहे तर या बीमची बेसिक जे आहे आपण स्टडी करतोय बीमची लेंथ बीमचं डायमेन्शन आपण बघूया. हे जे डायमेन्शन आहे रुंदी बीमची रुंदी दॅट इज कॉल्ड ॲज विड्थ डिनोटेड बाय स्मॉल बी. ओके आणि टॉप टू बॉटम हे जे आहे टॉप टू बॉटम ही जी हाईट आहे इट इज डिनोटेड बाय D that is called as overall depth, capital D, overall depth, small b width of beam. सो समजले ओव्हरऑल डेप्थ म्हणजे बीमच्या टॉप पासून ते बॉटम पर्यंतची जी डेप्थ आहे दॅट इज कॉल्ड ॲज ओव्हरऑल डेप्थ ऑफ सेक्शन. आता तुम्ही बघा बीम कन्स्ट्रक्शन RCC वर्क आहे त्याच्यामध्ये बीम ज्यावेळेस यूज केला जातो बीम कास्ट करताना त्याच्यामध्ये स्टील बार यूज केले जातात बरोबर. हे स्टील बार यूज केले जातात. आता तुम्ही हे जे आहे सपोज 10 mm साइजचे आपण कन्सिडर केलं 10 mm 10 mm जाडीचे स्टील बार यूज केलेले आहे. तर आता आपल्याला बघायचं व्हॉट इज मीन बाय कव्हर. ते बघायचं कव्हर. आता कव्हर जो आहे कव्हर आपण कन्सिडर करणार आहे जे बीमच्या बॉटम पासून ते बारच्या जे स्टील बार आहे तो स्टील बार झाकण्यासाठी कॉन्क्रीट जे एक्स्ट्रा कॉन्क्रीट जे इन्क्रीज केले जातात दॅट इज कॉल्ड ॲज कव्हर. म्हणजे हे जे कव्हर आहे हे जे दिसतंय हे झालं कव्हर. म्हणजे स्टील बारवरती जे कॉन्क्रीटचं आवरण येतं कवच येतं दॅट इज कॉल्ड ॲज कव्हर. मग कव्हर का प्रोव्हाइड केला जातो स्टील बारचं जे ओपन टू ॲटमॉस्फिअर मध्ये स्टील ओपन राहिलं तर काय होतं त्याला गंज चढतो. गंज चढला म्हणजे ऑब्विसली त्याची स्ट्रेंथ रिड्यूस होते. सो ही स्ट्रेंथ जी आहे कॉन्क्रीट मध्ये ओपन टू ॲटमॉस्फिअर राहू नये म्हणून त्याला कॉन्क्रीटचा कव्हर प्रोव्हाइड केला जातो. त्याचं मेन फंक्शन काय अवॉइड करोजन ऑफ दॅट स्टील सेक्शन. ओके हे जे आहे इट इज कॉल्ड ॲज कव्हर. ओके नेक्स्ट आपण डिस्कस करूया इफेक्टिव्ह डेप्थ. काय डिस्कस करायचं
D. इफेक्टिव्ह डेप्थ ही कशी फाइंड आउट करता? हे बघा, हा जो बीम आहे याचा सेक्शन आपण डायमेन्शन कन्सिडर करूया. डायमेन्शन आहे 230 mm रुंद, B is equal to 230 mm and capital D म्हणजे ओव्हरऑल डेप्थ ऑफ दॅट बीमची ओव्हरऑल डेप्थ किती आहे? सपोज 400 mm. ठीक आहे, 400 mm इफेक्टिव जी ओव्हरऑल डेप्थ आहे, रिप्रेझेंट ओव्हरऑल डेप्थ रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल D. ओके, नंतर हे जे बारचे डायमेन्शन आहे किती mm बार यूज केलेले आहे? सपोज 20 mm 20 mm जाडीचे हे बार यूज केलेले आहे. तर आपल्याला इफेक्टिव्ह डेप्थ फाइंड आउट करायची या सेक्शनची. तर फॉर्म्युला काय इफेक्टिव्ह डेप्थ फाइंड आउट करण्यासाठी? इफेक्टिव्ह डेप्थ D is equal to overall depth minus cover minus 5/2. ठीक आहे, तर याच्यामध्ये हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हा मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट फॉर्म्युला जो कव्हर फाइंड आउट करण्यासाठी म्हणजे इफेक्टिव्ह डेप्थ फाइंड आउट करण्यासाठी यूज केला जातो. तर आता आपण बघा, हा प्रॉब्लेम कन्सिडर केला तर याच्यामध्ये काय फाइंड आउट करायचं आहे? इफेक्टिव्ह डेप्थ. ओव्हरऑल डेप्थ किती आहे? ओव्हरऑल डेप्थ ऑफ सेक्शन टॉप टू बॉटम बीमची सेक्शनची डेप्थ किती आहे? 400 mm. 400 मायनस कव्हर किती आहे? बीमला कव्हर किती असतो जनरली? बीमला सपोज त्यांनी कव्हर दिलेला आहे 20 mm चा कव्हर आहे. Cover is equal to 20 mm. So beam cover 20 mm minus बारची साइज किती आहे? minus 5/2. 5 म्हणजे काय? डायमेन्शन ऑफ बार. बारची साइज किती आहे? 20 mm जाडीचा आहे म्हणजे 20/2. करा कॅल्क्युलेशन किती येतात कव्हर? किती येतो इफेक्टिव्ह डेप्थ? D is equal to 370 mm. बरोबर का? 20 minus 20 plus 10 म्हणजे 370 mm. हा काय झाला? इफेक्टिव्ह डेप्थ ऑफ इफेक्टिव्ह डेप्थ म्हणजे कुठपर्यंतची झाली? बीमच्या टॉप पासून तर ते बारच्या हाफ ही काय झाली? स्मॉल d. इफेक्टिव्ह डेप्थ ऑफ दॅट सेक्शन ही झाली स्मॉल d, इफेक्टिव्ह डेप्थ. ओके, सपोज हा तुमचा रेक्टँग्युलर सेक्शन आहे, कॉलम आहे, सॉरी बीम आहे. या बीम मध्ये ही रेन्फोर्समेंट दिलेली आहे. आता तुम्हाला काय होतं? प्रॉब्लेम मध्ये डायरेक्टली मेन्शन केलं जातं इफेक्टिव्ह कव्हर. इफेक्टिव्ह कव्हर म्हणजे कसं फाइंड आउट करायला केलं जातं? इफेक्टिव्ह कव्हर प्लस डायमेन्शन ऑफ बार, हाफ ऑफ डायमेन्शन ऑफ बार. म्हणजे काय? सपोज हे जे आहे डायमेन्शन याचे कन्सिडर केले तुम्ही, हा आहे 10 mm 5 आहे. कव्हर दिलेला आहे, त्यांनी कव्हर प्रोव्हाइड करायचं आहे. कव्हर दिलेला आहे 20 mm. बरोबर, हे सगळे 20 mm. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इफेक्टिव्ह कव्हर. इफेक्टिव्ह कव्हरचा फॉर्म्युला काय? कव्हर प्लस 5/2 म्हणजे 5 किती झाला? किती mm जाडीचा बार यूज करतोय? 10 mm. सो 10 divided by 2 that is effective cover is equal to 25 mm. हे झालं इफेक्टिव्ह कव्हर. आता नेक्स्ट तुम्हाला जे इंट्रोडक्टरी पार्ट दिलेला आहे
critical depth of neutral axis, critical depth of neutral axis XU max is equal to formula for Fe 250 ग्रेड साठी जो फॉर्म्युला आहे 0.531 स्मॉल d. हा जो d आहे that is तो d कसला घ्यायचा इफेक्टिव्ह डेप्थ d is equal to take effective डेप्थ. समजलं? म्हणजे कुठल्याही फॉर्म्युलामध्ये स्मॉल d असेल तो इफेक्टिव्ह डेप्थ घ्यायचा. नेक्स्ट आहे या बारची जी साइज आहे हे आहे 20 mm 5. ओके, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे एरिया ऑफ स्टील. म्हणजे सॉरी आपल्याला काय बघायचं आहे आता व्हॉट इज मीन बाय AST. AST म्हणजे काय आणि ASC हे बीम मध्ये यूज केलं जातं, हे फॉर्म्युला मध्ये यूज केलं जातं. तर AST म्हणजे काय एरिया ऑफ टेंशन स्टील. ASC म्हणजे काय एरिया ऑफ कॉम्प्रेशन स्टील. ओके, तर आता AST म्हणजे काय. सपोज आपण एक न्यूट्रल ऍक्सिस हा बीम सेक्शन घेतला, याच्या आपण न्यूट्रल ऍक्सिस कन्सिडर केला. न्यूट्रल ऍक्सिसला सर्व 0 असतात. सो न्यूट्रल ऍक्सिस कन्सिडर केला तर बीमचा न्यूट्रल ऍक्सिस कन्सिडर केला तर बीमचा जो टॉप आहे त्याला काय असतं कॉम्प्रेशन साइड. वरची साइड कुठली असते बीमच्या टॉपला. जे सिम्पली सपोर्टेड बीम आहे, सिम्पली सपोर्टेड बीमचा न्यूट्रल ऍक्सिस कन्सिडर केला तर बीमच्या टॉपला आहे तो कॉम्प्रेशन साइड असतो. कॉम्प्रेशन साइड. आणि बीमचा जो बॉटम सेक्शन आहे न्यूट्रल ऍक्सिसच्या बिलो दॅट इज त्या सेक्शनला जे स्टील प्रोव्हाइड केलं जातं सिम्पली सपोर्टेड बीमच्या ते आहे AST एरिया ऑफ स्टील टेंशन साइड. म्हणजे टेंशनला सिम्पली सपोर्टेड बीम, सपोज हा सिम्पली सपोर्टेड बीम आहे, याला लोडिंग अप्लाय केलं तर लोडिंग अप्लाय केल्यामुळे काय होणार हा बीम असा बकल होणार. बकल झाल्यामुळे काय होणार वरून काय होतं कॉम्प्रेस करतो. वरून सपोज याला लोडिंग दिली तर काय होतं तो कॉम्प्रेस करतोय. आपण कॉम्प्रेस केल्यामुळे ते काय झालं कॉम्प्रेशन. आणि खालून बॉटमला जे आहे ते टेंशन साइड क्रिएट होते. बॉटमला काय होते ही टेंशन साइड क्रिएट होते. सो समजलं एरिया ऑफ स्टील इन कॉम्प्रेशन साइड आणि एरिया ऑफ स्टील इन टेंशन साइड.